रामकृष्ण हरी. कसे सगळे मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. लय दिवस झालं माझे मोठे येडो ये ना, तर मला समजून घ्या सगळेजण. लय दिवस झालं मी लय मजबुरीमध्ये, म्हणजे माझ्यावर लय मोठी मजबुरी आहे म्हणून माझे येडो नाही तर. नाहीतर मी किती येडो टाकत होते हो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एवढे येडो टाकत होते ना. प्रेम माझ्यावर लय मोठी मजबुरी आहे. मेन माझीच मजबुरी आहे. अशी मजबुरी आहे ना, मी जिंदगीमध्ये विचार बी केला नव्हता आणि कधी बघितली बी नव्हती. मी म्हणायचे की देवा परमेश्वरा सुखी ठेव. मी फक्त सुख मागितलं होतं देवाला, सुख मागितलं होतं. मी धनदौलत मागितली नव्हती देवाला. मी फक्त सुख मागितलं होतं. देवा परमेश्वरा माझे परिवार सुखी ठेव, माझे लेकरं बाळ सुखी ठेव. मला तुझं काय नको देवा परमेश्वरा. राहायला कुडी दे, अंगाला वस्त्र दे, कामधंदा दे. रात दिवस देवा मी कामधंदे केले. लेकरं लहानाचे मोठे झाले. लेकरांनी पण एवढं सहकार्य केलं. लेकरांनी पण, माझ्या पोरीनं पण काम केलं, माझ्या मुलांनी पण काम केलं. गरिबीचे दिवस काढले आम्ही, गरिबीचे दिवस काढले. परी आमच्यावर असं संकट कधीच आलं नव्हतं. परी एवढं संकट आलं. लेकरं मोठे, लहानाचे मोठे झाले. मोठ्याचे मेहनत करायला लागले, लग्न येव झाले, सगळं चांगलं झालं. हे बघा देवाच्या दयाने सगळं चांगलं झालं. पण काय माहिती काय झालं आणि काय नाही, देवा परमेश्वरा तुला माहिती आहे. मी तर लहानपणापासून देवा परमेश्वरालाच मानते. देवा काय करायचं तू कर, देवा काय करायचं ते तू कर. मी असंच म्हणत आलेले आहे. तरी बघा की अशी मजबुरी आली माझ्यावर की मी एवढे टाकायचे, एवढे काढायचे. हे बघा रात्रात जागून विडव करायचे, टाकायचे. परी माझ्यावर एवढं संकट आलं ना. देवा परमेश्वरा तुला माहिती. मी 2 टाईम सांगते तुम्हाला. माझ्या माता बहिणीनं लागले बघा इथं का जर आल्या, मला टेन्शन करून करून जर आल्या बघा, जर आल्या. हे बघा नीट पोटाला महिना झालं भाकर भेटाना, भाजी भेटाना, करायला कोणी नसते. सगळे दवाखान्यात सगळे अटकून बसलेले असते. तर काय करावा काय नाही. दवाखान्यापासून एवढं मी दूर राहत होते. परी दवाखाना माझ्या बाका पाठीमागं लागलाय. काम करावा का खावा का काय करावं. आम्ही सगळे काम करतो म्हणून ह्या बघा आमचं घर परिवार चालतंय. आम्हाला काय काम म्हणजे आमचं काय कोणाचं शिक्षण नाही, पाणी नाही. माझं तर मी अनाडीच आहे. मी अनाडीच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी अनाडी आहे. अनाडी हे म्हणायची मला काहीच लाज नाही वाटत, काहीच लाज नाही वाटत. मी हे बघा रात दिवस दुनियाची मेहनत करून लेकरं बाळ लहानाचे मोठे केले. रजाचं गज केलं, लग्न योग केले. सगळं चांगलं झालं. सुनबाई चांगल्या भेटल्या, माणसं चांगले भेटले, त्यांचं परिवार चांगलं भेटलं, सुनबाईचं परिवार चांगलं भेटलं. जिंदगीत सगळं चांगलं झालं. पण ह्या बघा वर्षामध्ये 2 टाईम ह्या बघा 2 टाईम जीवाच्या पलकडलं संकट आलं. त्या पण संकटाला मी हे बघा तोंड देत आले. त्या पण संकटाला तोंड देत आले मी. हे बघा आता घाबरून तरी काय फायदा आहे. आपल्या पाठीमागं कोण आहे? आम्हाला काय बघा, आम्हाला सहकार्य करणारं कुणीच नाही आहे, कुणीच नाही. फक्त देवाची साथ आहे आम्हाला. देवाची साथ आणि माझ्या परिवारची साथ. ह्याच्याशिवाय आम्हाला कुणी नाही हो, कुणी नाही. देवा परमेश्वरा एवढं माझा अंत घेऊ नका देवा परमेश्वरा. मी हे बघा साधी भोळी आहे, साधी भोळी लेकरांची आई आहे. आणि हे बघा एवढं संकट आलेलं आहे ना, त्याला पण मी तोंड द्यायला लागले, त्याला पण तोंड द्यायला लागले. घाबरून कुठं जाऊ, घाबरून कुठं पळू, हे परिवार सोडून कुठं पळू मी सांगा. हे बघा एक माझं टेन्शन मलाच तरा नाही, माझं टेन्शन मलाच तरा नाही की सारखं माझं दुखायलेलं आहे. पण माझं दुःख तर मी माझ्या परिवाराला सांगतच नाही. देवापुढे रडत बसते, रात्रभर देवापुढे रडत बसते, 4ला उठून झोपते. आणि असं दवाखान्यात 8-8 दिवस 10-10 दिवस कसे काढायचे, कुठून पैसे आणायचे, काय करायचं, नुसती रात्रभर चिंता लागते. देवा कुठून पैसे आणू, देवा कुठून पैसे आणू, एवढ्याला पैसा कुठून आणू, एवढ्याला पैसा कुठून आणू. नुसतं माझं डोकं तुम्हाला काय सांगू, माझी काय हालत आहे आणि काय नाही. कुणाला सांगून काहीच उपयोग नाही. म्हणून मी देवापुढे बघा
देवापुढे बसते, नाही तर दिवा लावते आणि रात्रभर त्या दिव्याला माझी कहाणी सांगत बसते. रात्रभर दिव्याला माझी कहाणी सांगत बसते. जगदुनिया तर कुणी ऐकत नाही आपलं. आपल्या कुणी जीवाचं हायचं नाही आहे. माझ्या जीवाचं कुणीच नाही. मी सगळ्यांच्या जीवाची होते, पण माझ्या परिवारच्या आणि माझ्या जीवाचं कुणी नाही. माझ्या परिवाराला कोणी नाही, मला कोणी नाही. हे बघा काय बी ना चिटकाय लागले हो इथं चिटकाय. काय बी असलं ना हे बघा हे एकल्या जीवाला सारलं करावं लागतं, एकल्या जीवाला सारलं करावं लागतं. आपल्या सुनबाई हे बघा दवाखान्यात बसून असतात. आपल्या सुनबाई दवाखान्यात बसून असतात बिचाऱ्या. हे बघा सेवा करतात त्या. देव भलं करन त्यांचं. हे बघा त्या सेवा करायला लागल्यात स्वतःच्या नवऱ्यांची. देव हे बघा त्यांना एवढं सुख देईन, एवढं सुख देईन, एवढं सुख देईन. हे बघा आता रडून येडव करणार होते, परी रडून येडव करत नाही. लोक आपलेच हसतात. लोक नाही हसत, आपलेच हसतात. लोक नाही हसत. हात जोडून मी विनंती करते, हसत जात जाऊ नका हो. हे टाईम हे बघा सगळ्यावर असते. आज माझ्यावर टाईम आलाय, माझ्यावर हसताय, माझ्यावर बोट दाखवताय, मला वाईट वक्त बोलताय, माझ्या परिवाराला वाईट वक्त बोलताय. नका बोलू, नका बोलू, नका बोलू. मी एवढे संकट 2 टाईम आले. मी कुणाला मागितले का हो? कुणाला मागितले का हो? मी हे बघा इकडं कुणाला बी हे बघा मागन, पण तुम्हाला नाही हो मागणार. मी नाही मागणार. हसू जाऊ नका हो. माझ्या परिवारावर हसू नका. माझं परिवार हे बघा धुतलेल्या मोत्यावणी आहे. हसू नका हो कोणी. हे टाईम हे बघा सगळ्यावर असते. हे टाईम हे बघा सगळ्यावर असते. असं नाही की माझ्यावरच आलाय. हे बघा हे पण माझा टाईम हे बघा. देव परमेश्वर सगळं माझं चांगलं करन. मी विश्वास करते ना, लहानपणापासून मी विश्वास करते. लहानपणापासून मी विश्वास करते. जर आलाय हो सगळं तोंडाला, जर आलाय टेन्शन करू रात रडू रडू. पैसे जसं काय हरपलेत असं धुंडते हो मी पैसे. तसे काय माझे पैसे हरवलेत. मी असं धुंडते हो पैसे धुंडते मी. ते हरवतात कशा पैसे, तसे मी धुंडून आणून दवाखान्याला नेऊन देते माझ्या सुनबाईला. आणि टेन्शन करून पुरा जर आलाय बघा. भले कुणाला माझी दया येऊ अगर ना येऊ, माझी दया देवाला तर आहे की. देवाला आहे की दया. देवाला माहिती आहे की सगळं. देवाला ठाऊक आहे की सगळं. देवाला सगळं माहिती आहे. देवाला सगळं माहिती आहे. देव कसं आपला एक एक हिसाब मांडून ठेवलेला आहे. देवाला सगळं माहिती आहे. माझी कहाणी लहानपणापासून माझी कहाणी देवाला सगळी माहिती आहे. मी कधी दुःख दिलं नाही हो कुणाला. देव पण माझं दुःख निवारण करन. माझा विश्वास आहे देवावर. आज जरी तुम्ही माझ्यावर बोट दाखवत असाल ना, तरी माझा विश्वास आहे देवावर. मी विश्वास करते, लहानपणापासून विश्वास करते. आणि जे मागते ना ते मला देव देत आलेला आहे. युट्यूबमध्ये आले तर सगळे हे मला नाव ठेवलेलं येतं. कोणतं युट्यूब तरी मला पैसा देते होता. कोणतं युट्यूब तरी मला पैसा देते. पण असं वाटते मी केलं या तर कशाला सोडू, जग हसू कशाला करू. म्हणून हे बघा एवढ्या संकटमध्ये सध्या मी इडव करते. एवढं संकट बी आहे. आता माझं हे बघा पोराची तब्येत ठीक नाही आहे. सकाळीच दवाखान्यातून आणले, तरी पण या बघा मी इडव करायला लागले रात्रीचं, की आपल्याला सकाळी एखादा तरी इडव मोठा टाकायला होईल म्हणून मी इडव करायला लागले. बघा माफ करा मला सगळेजण. असा टाईम असतो प्रत्येकावर. असा टाईम असते प्रत्येकावर. असं थोडं आहे माझ्यावर टाईम आहे, किंवा मीच काही लय मोठा गुन्हा केलेला आहे तेव्हा माझ्यावर टाईम आलेला आहे. मी देवावर तर बिलकुलच नाराज नाही आहे. देवा परमेश्वराला माहिती आहे
आपला एक एक देवाने हिसाब मांडून ठेवलेला असतं या. म्हणून म्हणते माता बहिणींनो, तुम्ही तरी मला माझं इडव तरी बघा जा, इडव तरी बघा जा, कमेंट करत जा. काय करू मी, काय करू तुम्ही सांगा ना. मला रात्रभर झोप येत नाही. असं वाटते देवा मी पैसे कुठून जमा करू, एवढ्यांना पैसा मी कुठून जमा करू, मी काय करू काय नाही. नुसतं मला चिंता लागते, मी झोप येत नाही काय नाही. एवढ्याला लाखावर पैसा कुठून आणायचा हो तुम्ही सांगा. आम्ही सगळेजण करून खात होतो म्हणून आमच्याकडं पैसा येत होता, आम्ही सुखी खात होतो, सुखी राहत होतो, एवढ्या चांगल्या जाग्यात राहत होतो. एवढ्याला भाडं भरून तरी मी म्हणायचे जाऊ दे, आपलं परिवार सुखी आहे ना जागेमध्ये, आपलं परिवार सुखी आहे ना जागेमध्ये, जाऊ दे. पैसा गेला तर आम्हीच कमवू ना, पैसा गेला तरी आम्हीच कमवू ना, असं मला वाटायचं. बघा किती दिवस झाले लाईफ घेत नाही काय नाही. माझ्यावर लय संकट मोठं आहे, लय संकट मोठं आहे. आता कधी हे देव निवारण करून देवा, तुला माहिती रे देवा, तुला माहिती देवा परमेश्वरा. देवाला तर सगळंच माहिती असते. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे, देवाला सारं कळतंय रे. असं असतं बघा, देवाला सगळं कळतं. देव आहे की आपल्याबरोबर, कशाला घाबरू मी. देव जसा ठेवील तसं राहायचं. आता देवाला जे योग्य वाटन तेच देव करन ना, तेच देव करन ना. आपल्या मनावर काय हो, आपण मग म्हणतो आपल्याला सुखच पाहिजे, आपल्याला सुखच पाहिजे. पण आता हे बघा सगळ्यांनी जर सुख भोगलं तर हे आपल्याला दुःख कसं माहीत पडणार आहे. देव पण म्हणतं ना, तुला सारखं सुख दिलं तर तुले गंडारलेवणी करशील. म्हणून देव हे बघा दुःख बी देऊन बघतो. देव सगळ्यांना दुःख देऊन बघतो. सगळ्यांवर हे टाईम असते बघा, सगळ्यावर. असं थोडं आहे माझ्यावर टाईम आहे, मी कशाला देवावर नाराज होऊ. मी देवावर हे बघा, देवा परमेश्वरा मी तुमच्यावर बिलकुल नाराज नाही, मी बिलकुल नाराज नाही आहे. आता हे बघा ऊन आहे तिथं सावली येतच राहते. आपण बघा बाहेर निघलं तर म्हणतं किती ऊन आहे, किती ऊन आहे. मग येते की सावली येते की हो, असं थोडं ऊनच राहतं, सावली येते की. मग मी कशाला एवढे घाबरते हो, मी लय घाबरते. आता संकट जीवा पाड संकट आहे, तर मी काय करू. जीवा पाड संकट आहे. असं हे बघा गेलेल्या वर्षी पण ह्या टायमाला आपल्या मुलाला झालं होतं आणि ह्या वर्षी पण ह्या टायमाला आपल्या मुलाला झाले. आता नवीन वर्ष तरी देवा परमेश्वरा सुखाचं जाऊ दे रे देवा. लई वर्षभर दुःखाचे दिवस काढे देवा, लई वर्षभर. मध्ये होतं 6 महिने होतं बघा चांगलं, 6 महिने चांगलं होतं. तर पोरगं कामाला जात होतं, रोजचे 1000 रुपये आणत होतं, 900 800 1000 रुपये रोज आणत होतं, देत होतं, घरामध्येच देत होतं. त्यांनी काही उधळलं नाही काय नाही, घरामध्येच देत होतं. भाडं थोडं भरायला, का आपलं राशन पाणी भरायला. आता त्याच लेकरला हे बघा उड्या मारत कामाला गेला बघा, उड्या मारत कामाला गेला. आणि यायच्या टायमाला बिचारायला हे बघा आम्ही गाडीवर टाकून आणलं की हो, त्याला काय करायचं. हे बघा किती दिवस आयशीमध्ये होता हो, लय दिवस आयशीमध्ये होता. रोजचे हे बघा 10,000 रुपये लागत होते हो. 10,000 रुपये रोज कसं जमा करायचं. आम्ही रोज सगळेजण, आम्ही 4 जण हे बघा, माझे मुलं, मी, आम्ही हे बघा तिघं कसं आम्ही 4 जण मेहनत करत होतो. तेव्हा रोज घरामध्ये पैसा चांगला येत होता, भाडं देत होतं, चांगलं उंगलं खात होतं. 1 महिना झाला आम्हाला हे बघा डाळ भात नुसतं, आम्ही डाळ भात खातात, भेटली तर भाजी खातोत, नाहीतर आम्ही जसं आहे ना तसंच खातोत. आम्ही पण हे बघा आईनीचा घास खात होतो, आम्ही पण चांगलं मोठ्या घराण्यासारखं खात होतो. आता एवढ्या मोठ्या भारी घराण्यात राहतात म्हणल्यावर चांगलंच खात असताना तुम्ही सांगा. आता मी काय करू, मला काहीच समजा नाही बघा. मला देवा परमेश्वरा काहीतरी रस्ता दाखवणार रे देवा, देवा परमेश्वरा काहीतरी रस्ता दाखवणं चांगला बस करणार देवा. आता माझी सहनशक्ती संपली. आता मला बोलायचं म्हणलं तर हे बघा मला बोलायला पण ताकद नाही. पण हे बघा मी
तशीच मी बोलायला लागले हो, मी तशीच बोलायला लागले. मला बोलायला पण याय नाही परी, मी हे बघा तशीच लागले बोलायला. मी हात जोडून देवा परमेश्वरा, माझ्याकडून काही चुकलं असलं तर हे बघ देवा, माझ्या लेकरांना सजा नको देऊ देवा परमेश्वरा. माझ्या काय चुकलं असन तर नको सजा देऊ देवा परमेश्वरा. तसं तर आम्ही चुकलेलं काहीच नाही आहे, पण आता नशिबाचा खेळ आता आहे बघा जिंदगीत होतंय. सगळे दिवस सारखं म्हणलं तर मग माणसाला दुःख कधी कळणार, हे पण आहे ना. देवाचं पण बरोबर आहे, देवाचं पण बरोबर आहे. सारखे दिवस सुखाचेच म्हणलं तर आपल्याला दुःखाचे दिवस कसे कळणार. आता देवाचं बी बरोबरच हे म्हणायला पाहिजे, आहे का नाही बरं. आता देवावर नाराज होऊन पण हे बघा काहीच माझा फायदा नाही आहे. मी कुणावरच नाराज नाही, मी कुणावरच नाराज नाही. मी माझ्या कर्मावर नाराज आहे. मी आता काय करणार, आता काय तसंच म्हणायला पाहिजे, तसंच म्हणायला पाहिजे. आपल्या कर्मावरच नाराज व्हायला पाहिजे. आता दुसऱ्यावर नाराज होऊन काय उपयोग आहे. ते कशाला अजून पाप करत बसू दुसऱ्यावर नाराज होऊन. मी नाराज कुणावरच नाही. देवा परमेश्वरा काय असन ना सगळं आता चांगलं कर लई. आता 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 एवढी शक्ती नाही माझ्यामध्ये देवा, माझ्यामध्ये तर शक्ती बिलकुल नाही आता माझ्यामध्ये. आता पैसा तर कुठून आणू मी, आता काय करू मी. आम्ही सगळे घरी येत, कामावर कोणीच नाही. महिना झालं या, रोजचं 10,000 भरत होतो. 10,000 कसे आणत होतो, 25 दिवस रोज 10,000 रुपये भरत होतो. केवढा पैसा कुठून आणायचा, काय करायचं. कामं बंद, सगळं बंद, लेकरं शाळेला, कसं करायचं काय नाही. कुठं जाऊ, कुठून पैसा आणू, मी काय करू, मला काहीच कळा नाही बघा. मला काहीच कळा नाही. मला नुसतं काय बोलावं आणि काय नाही मला ते पण कळा नाही. मी कुठं असं वाटतं की लांब निघून जाऊ का परिवार सोडून. परिवाराला माझ्या कोण बघन. मी जर लांब निघून गेले तर माझ्या परिवाराला कोण बघन तुम्ही सांगा. माझ्या परिवाराला माझ्याशिवाय कुणीच नाही, माझ्या परिवाराला माझ्याशिवाय कुणीच नाही. मीच त्यांचा देवासारखं सारा बनून पाठीमागं उभा राहते. देव मला शक्ती देते, ती शक्ती माझ्या परिवाराला लावते. लय रडले मी, 20 दिवस लय रडले मी, तुम्हाला काय सांगू. मी लय रडले. माझ्यावर असं संकट कधीच नव्हतं. हे संकट देवा परमेश्वरा लवकर पार पाड, माझी शक्ती नाही आता. मी लय हारल्यासारखे झाले देवा परमेश्वरा, मी लय हारल्यासारखे झाले. माझ्या डोळ्याला पाणी पण येत नाही आता रडलं तर. 20 दिवस मी रात दिवस रडत होते, रात दिवस रडत होते. देवा पुढं आपटून घेत होते. माझ्या लेकरांना लई जास्त झालेलं होतं. मी काय करावं तेच मला कळणार. काय करू आणि काय नाही मला काहीच कळा नाही. मी कुणापाशी रडू, कुणाच्या गळ्याला पडू, माझं कोण आहे. मला कुणाच्या गळ्याला पडून रडू मी. असं वाटतंय असं कुणाच्या तरी गळ्याला पडून रडू का झाडांना जाऊन मी. असं वाटायला झाड कवटाळावा, ते झाडाला जावा का सगळं धरावा, मोठ्या मोठ्याने आरडावा. कुठं झाड पण दिसत नाही मला. काय करू मला काहीच कळलं नाही. कुठं जर निघून जाऊ तर कसं होणार या परिवारचं. लेकरं लहान लहान आहेत, लेकरं लहान लहान आहेत. मी काय करू, पैसेच कुठून आणू तेच मला भानगड पडली. एवढा पैसा मी आणू कुठून, एवढा पैसा कुठून आणू मला तीच काळजी लागली. खाते कशी तरी 4 घास परी, झोप येत नाही. वाटते देवा उद्या पैसे कुठून आणू, उद्या पैसे कुठून आणू. आता महिना झालं कामं बंद येतं, काय 2-3 दिवस कमी आहेत बघा महिन्याला. आता हे पायाला मुंग्या आले हो माझ्या. लेकराचं दुःख बघा नाही सहन होतो, लेकराचं दुःख नाही सहन होत. मी बघा
लेकरं रात दिवस मेहनत करून मी तळ हातातल्या फोडावणी सांभाळले हो. रात दिवस मेहनत करून मी तळ हातातल्या फोडावणी लेकरं सांभाळले. मी कोणाच्या दरवाजात उभा जाऊ दिलं नाही. कोणत्या गणागोताकडं कधी माझे लेकरं गेलेले नाही. आजी माहीत नाही माझ्या लेकरांना. कुणीच माहीत नाही माझ्या लेकरांना. आणि कधी कुणी माझ्या लेकराला कधीच काय केलेलं नाही. कधीच नाही माझ्या लेकराला. आणि तिने जे मला मुलीच्या पाठीवर झाले तरी माझ्या लेकराला कधीच कुणी काहीच नाही केलेलं. मी माझी लेकरला आहे बघा गरिबीमधून त्यांना कधी डाळ भात भले मी खाऊ घातला, परी मी कोणाच्या दरवाज्यात उभा केले नाही. कोणत्या पाहुण्याच्या दरवाज्यात नाही. आपलं कोण जवळ आहे त्यांच्या दरवाज्यात नाही. कुणाच्याच दरवाज्यात नाही. मी हे बघा रात दिवस मेहनत करून माझ्या लेकरचा मी सांभाळ केला. परी हे बघा एवढं सुखी होते ना लेकरं, एवढं सुखी होते ना. कधीच असलं दुःख कधीच आम्ही जिंदगीत बघितलं नव्हतं. मी देवाला तेच म्हणायचे, देवा परमेश्वरा भले गरीब आहेत आम्ही, मेहनत करून आम्ही खातो, परी कधी कसलं दुःख तर नाही असं मी देवाला म्हणायचे. सारखेच म्हणायचे देवाला, देवा परमेश्वरा कधी दुःख तर नाही दिलं देवा तू. आम्ही भले करून खातो, परी देवा परमेश्वरा तू आम्हाला कधी दुःख नाही दिलं. कधी मी तर कुणाला कधी दुखवलंच नाही बघा. मला म्हणावं कोणी की हिने आम्हाला त्रास दिला. माझ्या मायबापाने म्हणावं ह्या लेकीनं आम्हाला कधी त्रास दिला, कधी गरिबी सांगितली की आमच्या घरात हे आहे ते नाही, कधी म्हणली आम्हाला, कधी 10-5 रुपये आई बाबा देतात का तुम्ही. मी कधीच नाही म्हणले. माझं दुःख मी कधीच नाही कोणालाच नाही सांगितलं. दिवा घ्यायचा, देवाला सांगायचं, परमेश्वराला सांगायचं. आणि मग नंतर तिथं कंटाळा आला देवाला सांगून की मग नंतर काय करायचं, दिवा घ्यायचा, लावायचा दिवा आणि सगळं दुःख माझं दिव्याला सांगत बसायची. माणसाला सांगून काय हो फायदा. मी माणसाची कधी म्हणजे बायांची कधी मी दोस्ती केली नाही, कधी मैत्रिणी केली नाही, कोणत्या बाई थांबले नाही. काम भलं मी भले. रात दिवस कामं केले. पण माझ्या कुणालाच मी तकलीफ दिली नाही. मला किती पण काय बी त्रास झाला ना, पण मी कधीच कुणाला सांगितलं नाही माझ्या मनातलं दुःख. मला म्हणावं कोणी, माझ्या आई बापानी म्हणावं कधी ह्या लेकीनं आम्हाला कधी दुःख दिलं, कधी हिने आम्हाला दुःख सांगितलं, मनातलं दुःख मी कधीच नाही सांगितलं. मी या बघा उपाशी झोपलेले, मी लईलच उपाशी झोपलेले, पण मी माझं दुःख माझ्या कुणालाच कधीच नाही सांगितलं. त्याने म्हणावं मला कधी की कधी आम्हाला दुःख सांगितलं ह्यानी. मी माझं काही बी असू दे, चटणी असू दे, भाकर असू दे, डाळ असू दे, भात असू दे किंवा नसू दे, मी कधीच बोलले नाही. देवा परमेश्वरा मला क्षमा करा. आणि बघणार ना जी बी माझा व्हिडिओ बघतंय ना त्यांना पण मी क्षमा मागते. आवडला तर कमेंट करून सांगा, नाही तर मग वाईट बोलू नका मला कोणी. का तर मला वाईट बोलणं मला लई खटकतं या. असं वाटते जिंदगीत एवढी मी चांगली राहिले, जिंदगीत एवढं रात दिवस मेहनत करून लेकरं बाळं संसार केला, सगळं चांगलं केलं. मला वाईट कोणी बोलत जाऊ नका बस. मला कोणी तर वाईट नाही बोलत मच्छर, तरी पण सांगते. नाही म्हणतात ना सारखीच इडवर रडती. जेव्हा तुम्हाला दुःख लागन ना त्या टायमाला कळन तुम्ही किती रडतान ती. आज माझ्यावर तुम्ही काही बी बोट दाखवताय, काही बी म्हणताय मला. म्हणू नका रे, म्हणू नका मला, काही बी नका म्हणू. दुखी माणसाला कशाला एवढं बोलताय. सगळ्याला देवा सुखी ठेव, त्यांच्या पाठीमागं मला सुखी ठेव. मी पहिल्यापासून असंच म्हणत आले आणि इथून पुढे बी मला कोणी चांगलं म्हणू दे, वाईट म्हणू दे, काही म्हणू दे, मी हेच शब्द आहे माझा जिंदगीभर. बघा ना, जर
सारखं जर यायला लागलाय, काय दुःखच हाटाना, तर काय करावं, टेन्शन करू कडू, रडू 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 रडू, आज महिना झाला रडते हो, महिना झाला रडते. चला माफ करा. म्हणणारे म्हणतात तर सारखी रडते सारखी रडते, आता काय बोलायचं तुम्हाला, ज्याचं दुःख त्यालाच माहिती असते. चला ठेवते, जास्त बोलून तर काय फायदा. आणि म्हणलं इडवच नव्हतं आपल्याला टाकायला. आता दुःख तर माझं काय, कधी देव निवारण करते, देवा परमेश्वरा तुला माहिती आहे. देवा मला माफ कर, परमेश्वरा मला माफ कर, चुकलं हुकलं मला माफ करा सगळेजण. दाताचं पण हे बघा लय दुखायले, तर काय करायचं.